सुमित अरे काही कळलं का नाही? अजून किती वाट बघायची? विराजसच्या आयुष्यातनं ही कीड कायमची जायला हवी. जंगू त्या पोरीला घेऊन गेलाय का नाही ही पण खबर नाहीये. भाऊजी भाऊजी, अहो विराजस आलाय आणि ती मिसळवाली मुलगी पण आहे बरोबर. काय विराजस आलाय? अगं हो संजीवनी, तुला काहीच माहित नाही? मला वाटतं त्या दोघांनी लग्न केलंय. अगं तिच्या गळ्यात मंगळसूत्र आहे. लग्न? काय झालंय? भाऊजी आपला विराजस त्यांनी त्या मिसळवालीशी लग्न केलंय. ए काहीतरी बोलू नकोस. मी खरं बोलते. ते दोघं बाहेर आलेत. चला बघा. गप्पा बस. माझा मुलगा अशी चूक कधी करणार नाही. काहीतरी बोलू नकोस. आणि हे कसं शक्य आहे? नाही म्हणजे तिचं लग्न दुसऱ्या मुलाशी होणार होतं आणि हे राघवेंद्रजींना माहिती आहे. हो म्हणजे तसं माहिती आहे मला. पण मग ते इथे का आलेत? राधा एक मिनिट. ते मला तुला काहीतरी सांग. या ना. हे बघ राधा, कदाचित तुला जे वाटत असेल तसं नसेल. म्हणजे जे आहे ते नाही. म्हणजे हे बघ, मला तुला हे सांगायचंय राधा की की काही होऊ दे. हा की काही होऊ देत. माझ्यावर विश्वास ठेव. मी कायम तुझ्या सोबत असेल. मी आहे तुझ्या सोबत आहे. मग काही होऊ देत. ठीक आहे? हा काय आहे की मला फक्त विराजस बिराजदार साहेब. अरे विराजस, तू या मुलीला घेऊन इथे काय करतोस? लग्न झालं ना तिचं? मग इथे काय घेऊन आलायस? तिला तिच्या घरी जाऊ दे. मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. ते याला काय झालं? हा एवढा का घाबरलाय? न सांगता लग्न केलंय म्हणून का? का रे विराजस, लग्न केलंस का हिच्याशी? हो मी लग्न केलं हिच्याशी. यांचं लग्न? विराजस, काय म्हणालास तू? तू तू काय केलंस? त्याच्यावर रागवू नका. परिस्थितीच अशी होती की सगळं इतकं अचानक झालं, कोणाला सांगताच नाही आलं. आणि विराजसने हिच्याशी लग्न केलं? साहेब,
त्याला माफ करा, रागवू नका. आम्ही विराजस, तुझी हिंमतच कशी झाली? तू या मुलीशी लग्नच कसं केलंस? आता या क्षणी इथनं निघायचं. चल निघ. निघ राजास. विराजस, इथे ये. इथे ये. आई, विराजसनी राधाशी लग्न केलंय. काय करून आलास? का शेण खाल्लास? विराजदार साहेब, ऐका ना, जे झालं ना ते सगळं. काय का? गप्पा बसायचं. मी माझ्या मुलाशी बोलत असताना मध्ये कोणी बोललेलं चालत नाही मला. तसं जर मध्ये कोणी बोललं ना तर त्याची जीभ कापून मी त्याच्या हातात देतो. मी शोफर आहे. ड्रायव्हर, आता काय करणार आहेस तू? म्हणजे घरी कोण कोण असतं तुझ्या? आपलं कोणीच नसतं. एकटा आहे मी, एकटा एकटा या जगात मी. तुझी या अनाथ मुलीशी लग्न करण्याची हिंमत झालीच कशी? ही लाज नाही वाटली? तिला इथे माझ्या घरात घेऊन आलास? विजेंद्र, अरे घरातल्या कोणी हिला जर घरात घेण्याचा प्रयत्न केला ना तर लक्षात ठेवा, गाठ माझ्याशी आहे. विराजस, अरे काय केलंस तू हे? अरे का? तुला ठाऊक आहे ना तुझ्या बाबांना? विराजस, आणि मी तुला बजावून सांगितलं होतं की या मुलीला पुन्हा भेटू नकोस. मग का गेलास पुन्हा आणि लग्न करून आलास? विराजस, अरे तुला कळतंय का तू काय केलंस ते? विराजस, बस बस झालं. काय लावल्यासारखं लग्न लग्न? मुळात मला हे लग्नच मान्य नाहीये. माझ्या मुलाचं लग्न मी जिथे म्हणीन तिथे, आणि तसंच होईल. मला हा पोरखेळ मान्य नाहीये. संजीवनी, या मुलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र काढ आणि हाकलून द्यायला. कुठलीही रस्त्यावरची अनाथ पोर बिराजदारांच्या घरची सून होऊ नाही शकत. म्हणूनच मला या अनाथांचं ना टिटकळाय. माऊ लागलेला जमीन की कोपरानी खणायला घेतात.
विराजसनी जरा मदत केली असेल तुला, लगेच चिकटलीस त्याला जळू सारखी. भिकारी कुठली. आणि तू मला तिच्या हातची मिसळ खायला घालत होतास. अरे हिच्या हातची मिसळ काय, मी साधं पाणी सुद्धा पिणार नाही हिच्या हातचं. म्हणून हिची मिसळ मी कुत्र्यांना सुद्धा खायला नाही घातली. जमिनीवर फेकून दिली. कोण कोणाची घाण माहित नाही, माझ्या घरात घेऊन आला सरळ. जी आपल्या आई बापाला नकोशी आहे तिला मी का पाळू. ह्या अशा अनावरस लोकांना मी माझ्या घरात घेणार नाही, कळलं. तू तुझी जात दाखवलीसस ना, माझ्या मुलाचा फायदा करून घेतलास, त्याला नादाला लावलंस. पण एक गोष्ट लक्षात ठेव, त्याचा हा बाप विजेंद्र बिराजदार अजून जिवंत आहे आणि तो असेच तोपर्यंत त्याच्या डोळ्यात देखत तो ह्याला बर्बाद झालेला बघू शकणार नाही. कळलं तुला संजीवनी. हाकलून दे या मुलीला. राधा कुठेही जाणार नाही. विराजस तू गप्प बस. मी गप्प बसणार नाही. तू का गप्प बसवतेस आई मला. बाबा का सारखं असं बोलतायत तिला. ती अनाथ ह्याच्यात त्याची काय चूक आहे, जे काय घडलं ह्याच्यात त्याची काय चूक आहे तू सांग. मला नाही पटतच नाही. मी पटून एक मिनिट. तुमचा जो गैरसमज झालाय ना सगळ्यांचा, तो आधी मी दूर करतो. ही नाही चुकली, ही चुकलेली नाहीये, ती अनाथ आहे, एवढंच तिचा दुर्दैव आहे. पण आता बाबा तिच्याशी जसे वागतायत ना, तिथे बाबा चुकतायत. विराजस तू बाबांविषयी बोलतोयस, आधी माफी माग त्यांची आणि या मुलीला इथून जायला सांग. अरे काय माफी माग बाबांची. नाही मागायची माफी, नाही मागणार मी माफी बाबांची. नेहमीच आहे यार, चाचूशी असं बोलतात, आजीशी असं बोलतात आणि आता ही. मला हे पटलेलं नाही. मी बाबांची माफी मागणार नाही आणि मी राधाला इथून जायला सांगणार नाही. विराजस अरे काही समजवायला येऊ नको, माझ्याशी बोलायला त्याहून येऊ नको. हा बाबांचा हट्ट आहे ना, बाबा तुमचा हट्ट आहे ना हा. मग तुम्ही पण लक्षात घ्या, मी तुमचाच मुलगा आहे. अग्नीच्या साक्षीने मी हिच्या गळ्यात मंगळसूत्र घातलंय, त्यामुळे राधा कुठेही जाणार नाही. विराजस अरे काय केलंस हे. ही मुलगी आपल्या घरात येऊच शकत नाही. दादा हिला हाकल आधी. हिच्यामुळे माझ्या नवऱ्यावर हात उचलला गेला. ही या घरात येता कामा नाही. दादा हाकल तिला आधी. विराजस हिच्या नादी लागू नकोस. असावरी अगं या घरची सून आहे ती. विजेंद्र अरे लग्न केले त्यांनी, आता तरी तुझा राग सोड. अरे लक्ष्मी आली घरात, तिचं स्वागत करायचं सोडून तुम्ही तिला. ते शक्य नाही. मग मलाही शक्य नाही. तुम्हाला राधा या घरात आलेलं नको आहे ना, मग मी पण या घरात राहणार नाही. तुमची काय इच्छा आहे की या मुलीने या घराची, तुमच्या घराची एकही पायरी चढायची नाही. मग माझी पण ही इच्छा आहे की जोपर्यंत राधाला या घरात जागा मिळत नाही तोपर्यंत मी सुद्धा तुमच्या घराची एकही पायरी चढणार नाही. संपला विषय.
बघितलं का? अहो अहो ती 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 मिसळवाली मुलगी आहे ना, अहो तिने आपल्या विराजशी लग्नच केलं हो. काय? हो ना. दादा काय चिडला होता माहितीये, बाप रे. अहो चला ना खाली, चला ना, चला. नाही नको, मला जरा बरं नाहीये आणि मी खाली येऊन असंही काय करणार. उगाच दादांनी त्या मिसळवालीमुळे माझ्यावर हात वगैरे उचलला परत तर. नाही नाही, तुमचं बरोबर आहे, नको. पण तुम्हाला माहितीये का, दादाने ना त्या मिसळवाल्या मुलीला हाकलून दिलंय घरातून. हा हो, पण आपला विराजस तोही घरच्यांशी भांडून निघून गेला तिच्या सोबत. काय विराजस शी. वा, हाकललं हे बरं झालं. ती माझ्या समोर आली असती तर मला हे जग सोडून जावं लागलं असतं. वाचलो. कोण कोणाची घाण माहित नाही, माझ्या घरात घेऊन आला सरळ. अशा अनावरस लोकांना मी माझ्या घरात घेणार नाही, कळलं? राधा, हे राधा, चिडू नकोस ना माझ्यावर. माझ्याशी खोटं बोललास तू विराजस. सॉरी राधा, मला नव्हतं खोटं बोलायचं तुझ्याशी. पण पण काय काय पण खोटं बोललासच ना. ऐक ना राधा, राधा प्लीज प्लीज तू रडू नको, चिडू नको माझ्यावर. शांत हो ना राधा, प्लीज शांत हो. आपण दुसरं करूच काय शकतो मी विराजस. माझ्या हातात काही नसतंच कधीच. माझं नशीब माझ्या बरोबर खेळ खेळत राहत आणि मला ते मान्य करावंच लागतं आणि आता मी तेच करेन. राधा, तसं खरंच नाहीये. बस विराजस बस. आणखीन धक्के बचवण्याची शक्ती नाहीये माझ्यात. प्लीज मला एकटं सोड. राधा, राधा प्लीज प्लीज जाऊन. राधा, राधा एकदा ऐक राधा.